नमस्कार. तुमच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारची गाठ असेल, विविध प्रकारच्या गाठी निर्माण होत असतील आणि जर तुम्हाला ती गाठ कमी करायची आहे, तर आयुर्वेदातील ही वनस्पती मी तुम्हाला आता सांगते, जी तुम्ही त्याचा वापर केल्यानंतर तुमच्या शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ 100% कमी होणार आहे. तर ती वनस्पती आहे ही म्हणजेच कुक्कुटनखी किंवा कोंबडनखी. तर ह्याला कुक्कुटनखी म्हणतात कारण की ह्याची जी मुळं आहे ही वनस्पतीची मुळं आहेत. त्याची मुळं जी आहेत ती कोंबड्याच्या नखांप्रमाणे दिसतात, त्यामुळे याला कुक्कुटनखी असं म्हणतात. तर याचा तुम्ही कुठल्याही प्रकारची जी गाठ असेल शरीरावर त्याच्यावरती याचा लेप लावला तर ती गाठ कमी होते. आणि ह्या कुक्कुटनखीच्या वनस्पतीच्या गोळ्या कुक्कुटनखी गुळगुळ नावाने बाजारात मिळतात. तर त्या तुम्ही 2-2 सकाळ संध्याकाळ खाल्ल्या तर तुमच्या सगळ्या प्रकारच्या गाठी ह्या कमी होतात. तर कोणत्या गाठींवरती याचा उपयोग होऊ शकतो? तर कॅन्सरसारख्या महाभयानक आजारामध्ये प्रथम अवस्थेमध्ये फर्स्ट स्टेजमध्ये जर काही गाठी निर्माण झाल्या असतील तर ह्या कुक्कुटनखी गुळगुळचा नक्कीच वापर करा आणि तुमची कॅन्सरची गाठही कमी होताना दिसून येते. तुम्हाला जर टॉन्सिल्स वाढली असतील, टॉन्सिलायटिस झालं असेल, कशामध्ये गाठ तयार झाली असेल, टॉन्सिल्सची गिळताना त्रास होत असेल, तर नक्कीच तुम्ही ही वनस्पती कुक्कुटनखी गुळगुळ वापरू शकता. त्याने तुमचे टॉन्सिल्स कमी होताना दिसून येतात. तुमच्या शरीरावर जर चरबीच्या गाठी असतील तर तुमचे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स लेवल्स वाढलेले असतील आणि वेगळ्या ठिकाणी चरबीच्या गाठी तयार झालेल्या असतील तर ही वनस्पती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. तुम्ही नक्कीच ह्या वनस्पतीचा वापर करू शकता आणि शरीरातील चरबीच्या गाठी कमी होताना आपल्याला दिसून येतात. तसेच तुमच्या जर स्तनांवरती गाठी तयार झाल्या असतील, तुमच्या दातांमध्ये किंवा नाकामध्ये मांस वाढलं असेल, नाकात मांसाच्या गाठी तयार झालेल्या असेल, हाड वाढलं म्हणतात नाकाचं त्याला, तर तुम्ही ही वनस्पतीचा लेप लावू शकता आणि पोटातूनही घेऊ शकता. तुम्हाला गाठी कमी होताना दिसून येतात. वेगवेगळे गळू तयार होतात शरीरामध्ये जसं की म्हणजे लिम्फ नोड्स एनलार्जमेंट होतात इन्फेक्शनमुळे, तर ते कमी करण्यासाठी तुम्ही या वनस्पतीचा वापर करू शकता. थायरॉईडमध्ये ही आपली जी थायरॉईड ग्रंथी ती वाढते, त्यामुळे तुम्हाला ह्या वनस्पतीचा वापर केल्यानंतर ती कमी होताना दिसून येते.